तर बघ असं आहे आणि असं असं दादा एक ह्या पक्षीचा आवाज आहे मालूम आहे का तुला? हा पक्षीचा आवाज. यार मी तुला ना असं परफेक्ट सांगू शकतो हा कोणता पक्षी आहे. माझ्याकडे ना शॅझम नावाचा हे आहे. कोणत्या नावाचा? त्यामध्ये मी काय करतो ना, माझ्या फोनला फक्त त्या पक्षीचा आवाज ऐकून देतो आणि तो ऐकल्यावर बरोबर म्हणतो की यार हे पक्षीचं नाव हे आहे. आणि तुम्हाला माहित आहे तो आवाज फक्त ऐकत नाही, तो आवाज बघतो. तुम्ही म्हणाल आवाज कसं बघतो? आपण तर ऐकतो ना यार कानानी आवाज. तो काय करतो ना, आवाजाला चित्रामध्ये बदलतो. ते कसं, तुम्ही घरी कधी रेकॉर्डिंग केली असेल फोनमध्ये, तुम्हाला माहिती असेल जसं रेकॉर्ड करतो ना तिथे असा ग्राफ बनतो. त्याला ना स्पेक्ट्रोग्राम म्हणतात. स्पेक्ट्रोग्राम काय म्हणतात रे? स्पेक्ट्रोग्राम. बोलला काय म्हणतात? स्पेक्ट्रोग्राम. तर ते स्पेक्ट्रोग्राम हा ना खूप बदमाश आहे, याचा अर्धा अभ्यास झालेला नाही. तर स्पेक्ट्रोग्राममध्ये काय असतं ना, की तो आवाज जर आपण जास्त चिल्लावलो जोरात तर वर जातो आणि धीरे बोललो तर कमी येतो. तर त्या एआयने ना असे खूप सारे पक्ष्यांचे नावं लक्षात ठेवलेले आहे आणि त्यांचा आवाजसुद्धा. त्याला माहिती आहे की लेवल इथपर्यंत गेला तर हा कावड्याचा आवाज आहे, कमी आला तर पोपटाचा आवाज आहे. आणि तो त्या प्रकारे ना असे नवनवीन पक्ष्याचे नाव सांगतो जे आपल्याला माहीत पण नाही. असे आपल्याला काय 4-5 पक्ष्यांचे नावं माहीत आहे. एखाद्या पक्ष्याचं नाव सांग. चिमणी. नाही. आवडता पक्षी सांग. लवकर सांग. पुंची. चील. तू सांग. माझा पोपट. पोपट. माझा पोपट म्हणते. तर आपल्याला असे 4-5च नावं माहीत आहे. पण तुम्हाला साळुंकी हा पक्ष्याचं नाव माहीत होतं का? तर अशा नवनवीन पक्ष्याचे नावं नाही का तो सांगतो. तर तुम्ही काय कराल ना, उद्या आईबाबाच्या फोनमध्ये शॅझम चालू करा आणि सकाळी गच्चीवर जाऊन पक्ष्याचा आवाज त्याला ऐकवा आणि बघा तो कोणता पक्षी आहे आणि मला सांगा. आणि आपल्याला जर अशी नवनवीन माहिती पाहिजे तर आपल्याला कोणाला फॉलो करायचं आहे? मित्र. तुम्ही पण फॉलो करा अशाच नवनवीन माहितीसाठी.